आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरण आता जातीय वळणावर जाऊन पोहोचलंय का? आधीच दुभंगलेल्या मनांमध्ये नवी दरी निर्माण करणारं हे प्रकरण ठरतंय का? वंजारी आणि मराठा हे दोन समाज आज एकमेकांच्या समोर उभं टाकण्याची परिस्थिती का निर्माण झाली आहे? दोन समाजातला तणाव वाढण्याला नेमकं कारणीभूत कोण आहे? जातीपातीच्या धगीवर राजकारणी आपल्या रोट्या शेकतायत का? हा जातीय तणाव निवडावा यासाठी कुणीच पुढे का येत नाहीये? भडक विधान करून टाळ्या मिळतील, पण दुभंगणाऱ्या समाजाचं काय हा खडा सवाल आहे. एका ताटात जेवणाऱ्यांची वीण विस्कटली, त्यात पाय घालून अजून ते फाडण्याचं काम सुरू आहे का? यातून कुणाचं राजकारण संपकेल सुद्धा, पण त्यासाठी सामान्य माणसाची होरपळ कशासाठी? यात त्याचा दोष नेमका काय? आमच्या पुढच्या पिढ्यांना आम्ही काय देतोय? मराठा असो की वंजारी, दोन्ही समाजाची परिस्थिती आज हालाकीची आहे. दोघांची लढाई गरिबी, दुष्काळ, बेरोजगारी, अंधश्रद्धा यांच्याशी आहे. मग यांना जातीवाद आठवतो कशासाठी? यातून कुणाचं भलं होणार आहे? आमच्या पुढच्या पिढ्यांनी जातीवादाच्या खुणा घेऊन जगायचं का? आज त्यांच्या वाटात आम्ही काय वाढतोय आणि यात त्यांचा दोष काय? प्रत्येक गोष्टीत जात शोधून एकमेकांना टार्गेट केलं जाऊ लागलंय का? दुसऱ्याच्या जातीला मतदान करायचं नाही यासाठी एका बाजूला शपथा घेतल्या गेल्या आणि दुसऱ्या बाजूच्या इतर जातीचा महाराज बोलवायचा नाही याच्यासाठी हाळी दिली गेली. एकूणच काय तर गेल्या 2 दिवसामध्ये वंजारी आणि मराठा समाजातल्या जोडणाऱ्या वारकरी संप्रदायाचा सुद्धा आता धागा तुटत चाललाय का? महाराज सुद्धा जातीयवादी बनू लागलेत का? जात बघून महाराज बोलावले जाऊ लागलेत का? प्रबोधनाचं काम करणाऱ्या वारकरी संप्रदायाला जातीयवादाच्या विखारानं ग्रासलंय का? मग मानवतेची गोष्ट सांगायची कोणी? प्रबोधन करायचं कोणी? कोणी जर 4-5 गुंड कुठला समाज नसतो आणि गुंडा पुंडांना पाठीशी घालणारा माणुसकीचा धर्मही नसतो. उद्या दंगली घडल्या तर माफियांचं काहीच जळणार नाही. जळणार आहे ती सामान्य माणसाची भाकरी. म्हणूनच आज या भाकरीबद्दल चर्चा करायला हवी, सामान्य माणसाबद्दल चर्चा करायला हवी. जातीयवादी जे उग्र लोक आहेत त्यांना आज कुठंतरी हे सांगायला हवं की इथं तुमची भाकरी भाजणार नाही. आणि म्हणूनच आज आपण चर्चा करणार आहोत. मला अपेक्षा आहे या चर्चेमध्ये की आज यातून पेट्रोल नाही तर त्याच्यावर काहीतरी माती पडेल, पाणी पडेल आणि आज जातीवादाची आग विझेल. पण काही सवाल आहेत ज्याची उत्तर आज आपल्याला शोधायची आहेत या चर्चेच्या माध्यमातून. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. माफिया आणि राजकारणी सुद्धा जातीचा आधार आज घेत आहेत का? हे सगळं प्रकरण एका बाजूला आणि आज ते जिथपर्यंत नेऊन पोहोचवलं गेलेलं आहे ते जातीवादाच्या मुद्द्यावर दोन समाज समोरासमोर आणण्यापर्यंत ते का पोहोचवलं गेलं? गुन्हेगारांमुळे जातीला गुन्हेगार ठरवणं हे कितपत योग्य आहे हाही सवाल आहे. कुठले 4 गुंड एखादी जात असू शकते का? आणि जातीयवाद थांबवा असं म्हणणारं इथं कुणीच का दिसत नाहीये? आज उभा महाराष्ट्र पेटण्याची परिस्थिती असताना अरे हे थांबवा म्हणणारा कुणीच इथं का नाहीये? कुणी का बोलत नाही? सवाल हा सुद्धा आहे. राजकीय नेते जातीयवादाला खतपाणी घालतायत का? एकापेक्षा एक भडक विधान करून हा समाज समोरासमोर आणून तो पेटवायचं कुणाचं षडयंत्र आहे का? हा सवाल आहे. प्रश्न हा सुद्धा आहे की मग हे सगळं सुरू आहे, सरकार काय करतंय? फक्त बघ्याची भूमिका घेणार आहे का? या महाराष्ट्राचा मणिपूर झाल्यानंतर मग सगळ्यांना जाग येणार आहे का? आज या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत. आज 5-25 पोरं इकडची तिकडची सोशल मीडियावर आग ओकत असताना जातीवादाची त्यांना ठोकून काढणं इतका उघड बनलंय का? या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत आणि ही आग विझवणार कोण हा सवाल आहे. या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आहेत, मराठा नेते विनोद पाटील आहेत, सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आहेत आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोकळे बीडहून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मी ही चर्चा सुरू करण्यापूर्वीच एक स्पष्ट शब्दात सांगतो की आज या चर्चेच्या माध्यमातून आज बीडसह राज्यात लागलेली जातीची जी आग आहे ती आग विझवण्याचा हा उद्देश आहे आणि त्याच्यासाठी म्हणून हे मंथन आहे. समाज मन जोडण्याचा हा उद्देश आहे. त्यामुळे आपण जी मतं मांडाल ती मतं कुठल्याची भावना दुखावणार नाहीत याची काळजी उलट सांगण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं ही अपेक्षा आहे. उभा महाराष्ट्र हाच कार्यक्रम बघतोय. मग मला थेट सवाल विचारायचा याच अनुषंगानं पहिल्यांदा लक्ष्मण हाके यांना. लक्ष्मणजी, हा मुद्दा एका गुन्हेगारांनी, माफियांनी, तिथल्या काही लोकांनी, टोळी बहादरांनी केलेला गुन्हा, एक निर्घृण हाती मानवतेला काळीमा फासणारी ही घटना. पण हे सगळं असताना
यात जात कुठून आली, याला जातीय रंग का आला? खरं तर बीड जिल्ह्याची पार्श्वभूमी पाहता गेल्या वर्षभराच्या दीड वर्षभराच्या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यामध्ये जे काही एक रिझर्वेशन पॉलिसीचं आंदोलन या बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्यानं केंद्रबिंदू मानून बीड, जालना आणि परभणी जिल्ह्याच्या बाउंड्रीवरती जे काही घडलं मराठवाड्यामध्ये, खरं तर संतोष देशमुख या तरुण सरपंचाची हत्या झाली. ही मानवतेला काळिमा फासणारी घटना आहे. पण मला वाटतंय गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, त्याला जात पात धर्म असं त्या अँगलने त्या गुन्हेगाराकडे पाहिलं जाऊ नये, या मताचा मी आहे. पण याच्या पलीकडे जाऊन काही पॉलिटिकल लीडर्स जर आपला पॉलिटिकल स्कोअर सेट करण्यासाठी त्या गुन्हेगारांची जात बघून त्या जातीला जर बदनाम करणार असतील किंवा त्याची मोडस ऑपरेंडी ही घृणास्पद असेल, त्या जातीचे अधिकारी कोण आहेत, किती आहेत, त्याची बिंदू नियमावली काय, आणि मग या समाजाची लोक कशी घुसखोरी करतात, अशा पद्धतीनं गेल्या 15 दिवसामध्ये 10-15 दिवसामध्ये जे काही सोशल मीडियावरती वातावरण आहे, हे वातावरण मला वाटतंय महाराष्ट्राच्या एकूण महाराष्ट्राचा जो पोत आहे, महाराष्ट्राची जी शांतता आहे, महाराष्ट्र हा प्रगतशील महाराष्ट्र म्हणून या देशभरामध्ये इतर राज्याच्या तुलनेमध्ये या महाराष्ट्राकडे पाहिलं जातं. परंतु गेल्या वर्षभरापासून या मराठवाड्याच्या भूमीमध्ये ओबीसी वर्सेस मराठा असं एक वातावरण होतं. आणि त्यामध्ये ही जी घटना घडली, या घटनेला सुद्धा दुर्दैवानं जातीचं स्वरूप आलंय. आणि हे स्वरूप आलेलं असताना प्रचंड अस्वस्थता या मराठवाड्यामध्ये असताना या महाराष्ट्रामधले जे जबाबदार लोकप्रतिनिधी आहेत, या महाराष्ट्रामधले जे जबाबदार नेते आहेत, की त्या नेतृत्वांचा या महाराष्ट्रामधल्या जनतेवरती, समाज मनावरती प्रचंड इन्फ्लुएन्स आहे. त्या माणसाने त्या घटनेकडे एकदम संवेदनशीलतेनं पाहण्याऐवजी तिथं जाणं, तिथं भडकाऊ वक्तव्य करणं, तिथं एक बाजू घेणं, काही नेत्यांना टार्गेट करणं, मला वाटतंय या सगळ्या गोष्टी इथल्या कायदा सुव्यवस्थेला आणि न्याय व्यवस्थेला चॅलेंज करणाऱ्या घटना गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रामध्ये घडतायत. आणि दुर्दैवानं या पॉलिटिकल लिडर्सच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये दोन जातीमध्ये प्रचंड प्रमाणात आज तेढ निर्माण झालेली आहे, अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि त्यामध्ये हेच नेते भडकाऊ विधानं करून, अहो कुठल्या काळात आपण वावरतो आहोत, आता काय काट्याकुराडींचा हा काळ आहे का? घरात घुसून मारू, धाराशिवकडून तुम्ही इकडून या, परभणीकडून इकडून या, म्हणजे हे काही जी काही वक्तव्य आहेत ती सामान्य माणसाला अस्वस्थ करणारी आहेत, त्यांच्या मनामध्ये दहशत निर्माण करणारी आहेत. मुळात ही जी घटना घडलेली आहे, या घटनेचा निषेध या महाराष्ट्रामधला प्रत्येक सुजाण नागरिक निषेध केल्या वाचून राहणार नाही. आणि गुन्हेगार हा गुन्हेगार आहे, आणि या महाराष्ट्रामध्ये अनेक गुन्हे घडलेले आहेत. त्या गुन्ह्यांच्या बाबतीमध्ये 2 चिमुरड्यांची हत्या राजगुरुनगरला पुणे जिल्ह्यामध्ये झालेली आहे, त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही, ना मीडिया त्याच्याबद्दल बोलते, किंवा अनेक घटना घडतात या महाराष्ट्रामध्ये. परंतु सरपंच संतोष देशमुख यांची जी हत्या घडलेली आहे, या हत्येच्या गुन्हेगारांच्या जातीवरून या महाराष्ट्रामध्ये एक समाज टार्गेट होतोय, हे या महाराष्ट्रामधलं दुर्दैव वाटतं मला. ठीक आहे, तुम्ही तुमची बाजू मांडली. मला विनोदजींना पण विचारायचं आहे. विनोदजी, प्रकरण हत्या प्रकरण आहे. या हत्या प्रकरणाला आज जातीय वळण मिळालेलं आहे. सोशल मीडिया उघडला तर उघडावा असं वाटत नाही. असं वाटतं इथं कुठली एक ठिणगी पडेल आणि दंगली घडतील. एक हत्या झाली, 100 उद्या एकमेकांचे जीव घ्यायला ही लोक सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत. इतकी विकृत ही लोक लिहितायत आज सोशल मीडियावरती. हे इथपर्यंत इतका द्वेष इतक्या टोकाला का पोहोचला? खरं तर हे प्रकरण इतकं संवेदनशील असताना आज त्याचं रूपांतर इतक्या मोठ्या तीव्र जातीयवादामध्ये का झालं? निश्चित सर्वप्रथम तर मी आपल्या चॅनलचे व बरेचसे आपले वैयक्तिक आभार मानतो की आपल्याला काळजी वाटली आणि आपण पुढाकार घेतला ही चर्चा घडवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये. खरोखर वेळ आलेली आहे. परंतु याच्यामध्ये आपण जर थोडं बारकावणी गेलं की सर्वप्रथम मी स्पष्ट करतो की मराठा समाज आणि वंजारी समाजाचा कुठल्याही प्रकारे वाद नाही. याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला द्यायचं की काल परवा झालेली विधानसभा, ज्याच्यामध्ये आदरणीय आमदार धनंजय मुंडे साहेब 1,40,000 पेक्षा अधिक मतांनी त्या ठिकाणी निवडून आले. बरोबर. 1,40,000 मतं ज्यावेळेस त्यांना मिळाली, तर मराठा समाजाची मतं नाही आहेत का? आणि मराठा समाजाचा उमेदवार त्या ठिकाणी रायसाहेब देशमुख असताना त्यांचं डिपॉझिट जप्त करून राज्यामध्ये 1 नंबरचे मताधिक्य निवडून देण्याचं काम त्या ठिकाणी मराठा समाजाने केलं. याचा अर्थच मराठा समाज आणि धनंजय मुंडे साहेबांचा वैयक्तिक वाद आहे का? तर तो वाद नाही. घटना काय घडली की ज्यावेळेस अशा प्रकारे खून झाला आणि त्याच्या चर्चा समोर येऊ लागल्या,
तर जलद गतीने न्याय मिळायला हवा होता. तातडीने आरोपी अटक व्हायला होते, परंतु तसं झालं नाही. याच्यामध्ये दिरंगाई प्रशासनाकडून झाली असेल किंवा कोणाकडून झाली असेल. मग एक प्रश्न समोर आला अगदी. की या राज्यामध्ये जर अशी घटना घडत असेल आणि आरोपींना अटक होत नसेल तर याच्या मागे कोणी आहे का? मग शंका कुशंका व त्याला वाव मिळाला आणि अनेक दिवस घडले, आरोपी त्या ठिकाणी अटक झाले नाही. मग यांना कोणी समर्थन देत आहे का? कोणी यांना शेल्टर देत आहे का? आणि आपोआप त्या ठिकाणी एका नेतृत्वाचं नाव पुढे आलं. याच बरोबरीने बीड जिल्ह्यामध्ये, बीड शहरामध्ये ज्यावेळेस मोर्चा निघाला, त्या बीड शहराच्या मोर्चामध्ये एकटा मराठा समाज होता का? तर नव्हता. त्या ठिकाणी संदीप भैया क्षीरसागर मंचावर होते, त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड साहेब मंचावर होते व सगळे मंडळी त्या ठिकाणी मंचावर होते व सर्व धर्मीय सर्व जातीचे लोक होते. मराठा समाज म्हणून आमची नेमकी भूमिका काय? मराठा समाज म्हणून भूमिका अशीच आहे की या राज्यामध्ये कोणीही अशा पद्धतीने दादागिरी करू नये. मी असेल, तुम्ही असेल, कोणी असेल, अगदी. कोणालाच नाहीये की ज्यांनी दिवसा ढवळ्या खून केला गेला पाहिजे. आणि तो खून झालाय, त्याची चौकशी झाली पाहिजे. परंतु हे होत असताना ह्या बाजूने व त्या बाजूने काही स्टेटमेंट्स जरूर आले आणि जे स्टेटमेंट अतिशय गंभीर आहेत, ज्याच्यामुळे ही चर्चा या ठिकाणी जातीवादाकडे वळालेली आहे. माझं एक पाऊल पुढे जाऊन असं म्हणणं राहील की आज देखील मी एक बॅनर बघितलं की त्या बॅनरवर लिहिलेलं आहे की ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शनासाठी एकत्र यावं, पण त्याच बाजूने संतोष देशमुख या होतात, मला आम्ही श्रद्धांजली देतात. प्रश्न असाच आहे की आपण सर्वांनी एकत्र येऊन एकमुखाने जर मागणी केली की संतोष देशमुख यांच्या मारे करावं, आणि कायद्यापेक्षा मोठं कोणी नसतं. 100 आरोपी सुटले तर चालेल, पण एक निर्दोषला त्या ठिकाणी शिक्षा होणार नाही असा आमचा कायदा म्हणतो, आपला भारताचा कायदा म्हणतो. त्यामुळे आपण सर्वजण जर एकत्र आलो आणि आपण अशी मागणी केली की आरोपींना सक्त से सक्त सजा झाली पाहिजे, तर मला नाही वाटत की याचं वळण जातीवादाकडे लागेल. त्यामुळे आता सर्वांची जबाबदारी आहे, ओबीसी नेत्यांची जबाबदारी आहे, माझ्यासकट सगळ्यांची जबाबदारी आहे. माझे बंधू या ठिकाणी मंगेशजी बसलेले आहेत, यांचं देखील फार मोठं काम बीडमध्ये. तर सर्वजण आपण एकत्र येऊन जर बसलो तर निश्चित याच्यामध्ये मार्ग निघेल. आणि मराठा समाजाची ही कदापि भूमिका नाही आहे आम्ही कोणाविरुद्ध लढतोय, आम्ही आमच्या भावांविरुद्ध लढायचं का? हा महाराष्ट्र सगळ्यांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे, 18 पगड जातीला सोबत घेऊन राज्यकारभार त्यांनी केला. मला तरी असं वैयक्तिक वाटतं की आम्हाला कुठल्याही प्रकारची दुफळी करायची नाहीये. याच्यावर चर्चा होऊ शकते. सर्वजण एकत्र बसून आपण सर्वांनी जर मागणी केली की कठोर शासन झालं पाहिजे. आणि परत सांगतो, संतोष देशमुख मराठा आहेत म्हणून आपण पुढे आलेलो नाहीत. कोपर्डीच्या वेळेस देखील महिला भगिनींवर अत्याचार झाला, त्या वृत्तीच्या विरोधात आलो. ठाण्यामध्ये घटना घडली, त्याच्या विरोधात आपण आलो. भिवंडीमध्ये घटना घडली, आपण त्याच्या विरोधात आलो. आणि आज देखील बीडच्या घटनेच्या विरोधात आलो. त्यामुळे याला जातीचा रंग आम्हाला द्यायचा नाही. मी नेमका प्रश्न विचारतो, कुठलाही म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात संकोच नाही. जर ही घटना मानवतेला काळिमा फासणारी आहे, तर मग लाऊडली हे सांगायला कमी पडले का नेते? समोरच्या बाजूचे सुद्धा हे ज्यांनी केलंय त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा. मी पटकन उत्तर घेतो. लक्ष्मणजी, तुमचं काय हरकत आहे? लाऊडली ते गुन्हेगार आहेत, ते कुठल्या जातीचे नाहीत, त्यांना फासावर लटकावा, जे काही कठोर शिक्षा असेल ते त्यांना करा, हे लाऊडली सांगण्यात कमी पडलोत का? सगळेच नेते या बाबतीमध्ये कमी पडलेले आहेत, कारण लोकप्रतिनिधीचा इन्फ्लुएन्स, आताच विनोद पाटील साहेबांनी सांगितलं की धनंजय मुंडेंना सो अँड सो एवढ्या मताने ते निवडून आले. तशाच पद्धतीनं सुरेश धस साहेब सुद्धा आष्टी पाटोदा शिरूरमध्ये निवडून दिलेले आहेत. त्यांची निवडणूक जिंकण्यापूर्वीची भाषा आणि निवडणूक जिंकल्यानंतरची भाषा, मला वाटतं या लोकांनी एका संविधान संहितेची एक शपथ घेतलेली असते. त्यांची जबाबदारी आहे की आपण निवडून आल्यानंतर आपण सर्व समूहाचं, पर्यायानं महाराष्ट्राचं नेतृत्व करत आहोत. आपण कायद्याच्या सभागृहामध्ये गेलेलो आहोत. वन साइड बाजू घेणं आणि एका बाजूनं बोलणं, कुणाच्या तरी मनात दहशत निर्माण करणारी, मग त्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत नाही आहोत का? न्याय व्यवस्था इथं नाहीये का? ज्या पद्धतीनं मीडियाच्या माध्यमातून एकच प्रकरण तसाच लावलं जातं, लावलं पाहिजे त्याबद्दल माझं दुमत नाही. पण अनेक घटना घडलेल्या आहेत ना. 2 मुरड्यांची हत्या, लहान मुलींची हत्या राजगुरुनगरमध्ये झालेली आहे. त्याची एक लाईन सुद्धा मीडियामध्ये बनू नये. त्या कुठल्या आहेत, कोण आहेत, त्यांच्याबद्दल मोर्चा निघू नये. उद्या मी पन्हाळ्याला मोर्चा काढतोय. पन्हाळ्याला गिरी गोसावी समाजातल्या 2 चिमुरड्यांची हत्या झाली. मीडियामध्ये याची स्पेस मिळू नये. आम्ही बातमी दाखवली आहे, ठीक आहे.
ह्या प्रकरणाला जेवढं 26 दिवस कव्हरेज मिळालं तेवढं मिळालं नसेल, पण बातमी दाखवली आम्ही. पण मला या मुद्द्यातून एक गंभीर प्रश्न निर्माण होतोय, त्याच्याबद्दल चर्चा करायची आहे. आज 2 पाहुणे आपल्याकडे असे आहेत, सामाजिक कार्यकर्ते दीपक नागरगोजे आणि सामाजिक कार्यकर्ते मंगेश पोकळे. ही 2 माणसं आज या पॅनलवर अशी आहेत ज्यांनी जातीपातीच्या पलीकडे, एकही असा माणूस नाही जो म्हणू शकेल हा या जातीचा आहे. जन्माला आली असेल त्यांना जात, पण आज जातीपातीच्या पलीकडे जाऊन ही माणसं काम करणारी आहेत. म्हणून आज त्यांना या व्यासपीठावर बोलवलंय. कुणीतरी या समाजात असावं, अरे हे थांबवा म्हणून सांगणारं, म्हणून त्यांना बोलवलेलं आहे. आज दुसऱ्या जातीतल्या, जन्मानं बायोलॉजिकल त्यांची जात असेल ना, त्याच्या दुसऱ्या जातीच्या अनेक लेकरांचा बाप झालेला हा माणूस आहे. म्हणून मी आज त्यांना विचारतोय, तीच परिस्थिती मंगेशजींबद्दल सुद्धा आहे. दीपकजी, आज जर असं झालं की प्रत्येक गुन्हेगाराची जात, प्रत्येक खून झालेल्याची खून करणाऱ्याची जात, बलात्कार झालेल्याची बलात्कार करणाऱ्याची जात, कुणाचा आहे तो माझा आहे की माझ्या वर्दला, याच्याबद्दलच्या जर आमच्या भावना टोकदार व्हायला लागल्या, त्याच्याबद्दलच्या आम्ही भावना जर व्यक्त करायला लागलो, तर ह्या देशामध्ये काय होईल, या राज्यामध्ये काय होईल. पण आज बीड या वळणावर का आलं याच्याबद्दल आपण सविस्तरपणे मांडावं असं मला वाटतं आणि आवाहन सुद्धा करावं. सगळ्यात माझा आवाज येतोय? येतोय सर. जी अशी आहे की संतोष देशमुख हा आज ज्या पद्धतीने आपण त्याला एक गेल्या 26-27 दिवसापासून दाखवलं जात आहे, माझं एक सगळ्यात मोठे मीडियाला एक आव्हान आहे की संतोष देशमुख हा कुठल्या जातीपातीत मावणारा कार्यकर्ता नव्हता. तो एक सामाजिक कार्यकर्ता होता. बोलताना सुद्धा माझ्या अंगावरती आज शहारे येत आहेत की कितीतरी चळवळी संतोषनी आणि मी बरोबर राबवल्या. शांतिवन बद्दल त्याचं घनिष्ठ असं आमचं अगदी पारिवारिक संबंध होते. मी जेव्हा अगदी त्याला भेटायला जेव्हा दुसऱ्या दिवशी मी तिथे गेलो, तर मी ढसाढसा रडलो त्याच्या समोर, त्याच्या भावाच्या ह्याच्यात. त्याच्या भावाने माझ्या मांडीवर डोकं ठेवून मोठ्यानं खेळ काढला की आज ही परिस्थिती असताना की आज जो संतोष देशमुख आहे त्याचं जे काम जे केलेलं आहे त्यानं, ते कुठल्या जातीपाती धर्मात मावणारा इतकं संकुचित काम त्याचं नाहीये. तो खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता आहे. आणि मला असं मला यासाठी मी आज तुमच्या समोर इथे आलो की सामाजिक कार्यकर्त्याची बाजू कोणी दाखवली गेली नाही. संतोष देशमुख सरपंच, पण त्या संतोषने काय केलं, 2 घरही त्याची तिथे नव्हती. ऍक्च्युली तो त्याच्या आजोळामध्ये आलेला तो एक कार्यकर्ता आणि स्वतः सर्व जाती धर्माला बरोबर घेऊन जाणारा तो संतोष देशमुख. आज जर तो वरतून हे सगळं जर पाहत असेल तर त्याला सुद्धा खूप कमीपणा वाटत असेल की माझ्या हत्येच्या नंतर असे काही जातीवाद उठावेत आणि असं काही वेगवेगळ्या थरातून वेगवेगळ्या चर्चा घडाव्यात, हिचं सुद्धा त्याला खूप वाईट वाटत असेल. माझं दोन्हीही बाजूंना एक प्रामाणिक सांगणं आहे की संतोष हा एक खूप मोठा सामाजिक कार्यकर्ता होता. आणि विलासजी, मला तुम्हाला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की संतोषच्या जाण्यानं कुठल्या एका समाजाचं नुकसान नाही झालेलं, संतोषच्या जाण्यानं कुठल्या एका धर्माचं नुकसान नाही झालेलं, तर आमच्या बीड जिल्ह्याचं संतोषच्या जाण्यानं नुकसान झालंय. संतोष हा असा कार्यकर्ता होता की बीड जिल्ह्यामध्ये ज्या म्हणजे अण्णा हजारे, पोपट पवार यांच्या ह्याच्या समांतर काम त्यानं या पाणी फाउंडेशनचं खूप मोठं काम त्यांनी केलं. पाणी फाउंडेशन मध्ये मी आणि ते बरोबरच इथे काम करत होतो. शांतिवनला पाणी फाउंडेशनचं ट्रेनिंग सेंटर होतं. मसाजूचे कितीतरी लोक तिथं मुक्कामी, शांतिवनला मुक्कामी असायचे आणि रात्र जागून चर्चा करून आम्ही त्याच्याबरोबर काढलेले दिवस. ही बाजू माध्यमाने त्याची समोर आणलीच नाही. हो, मला या गोष्टीचं वाईट वाटतं की आज कुठल्या तरी एक जातीनं टार्गेट करायचं, दुसऱ्या जातीने प्रति हल्ला करायचा. मला असं म्हणायचंय की ह्या गुन्हेगाराची जात बघितली जाऊ नये, मरणाराची जात बघितली जाऊ नये. गुन्हेगाराला ज्या पद्धतीने संतोष देशमुखची हत्या केली ना, ती एक सामाजिक कार्यकर्त्याची हत्या आहे ती. आणि ते फार मोठं आपल्या जिल्ह्याचं नुकसान आहे, राष्ट्राचं नुकसान आहे पर्यायानं. आणि त्या गुन्हेगारांना फाशीची शिक्षा सुद्धा कमी पडेल इतकं वाईट पद्धतीने त्याची निर्गुण हत्या केलेली. मला दुसरी गोष्ट एक ही सांगायची की ज्यांनी कुणी आवाज उठवलाय त्यांचाही मी आभार मानेन त्यांना, पण की त्यांनी जर आवाज उठवला नसता तर असे कितीतरी हत्या होतात जातात आणि ते प्रकरण दडपून राहतात. परंतु जी जातीची किनार याला जी लावायचा जर आपण प्रयत्न केला तर मला असं वाटतं की याचा गुन्हेगारांना फायदा होईल. की आज कारण नसताना गुन्हेगारांना शिक्षा मिळाली पाहिजे. कारण नसताना जर जातीचे कारण आपण त्याला किनार लावायला गेलो तर गुन्हेगाराची बाजू भक्कम होत जाते याच्या दृष्टिकोनातून. म्हणजे दोन्ही बाजूला माझं सांगणं आहे की आणि जातीपातीचा विषय, विलासजी मला एक सांगायचंय तुम्हाला की जातीपातीचा विषय आमच्या सामान्य लोकांमध्ये नाहीये. हो,
राजकारणी लोक जातीपाती आणतायत, राजकारणी लोक त्यांच्या स्वार्थासाठी करतायत. म्हणूनच गेल्या चर्चा कित्येक ठेवली आहे सर. वर्षांपासून, गेली 25 सर ही वर्ष चर्चा झालं. तेवढ्यासाठी ठेवलेली आहे. 25 हे राजकारण चमकून हो, घेणारे जे बरोबर कोणी आहे. असतील ना, मला तुमचं हा मला तुमचं अभिनंदन करावं असं वाटतं. मला ह्या विषय तुम्ही आज इथे घेतलाय. मला माझं स्वतःच एक सांगतो, रस्त्यावर टाकून दिलेले लेकर जेव्हा आम्ही उचलून आणतो, कोणती जात असते होती आम्हालाही माहित नसतं त्याची जात कोणती ते. आज मी या ठिकाणी सांगतो की सामान्य लोक आमच्या काहीच जातीपातीचं नाही. तुम्ही पुढारी, राजकारणी, तुमचं राजकारण तुम्हाला लखलाभ. जो कोणी या हत्येमध्ये असेल, कितीही मोठा असू द्या, कुणीही असू द्या, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, या मताचे आम्ही. पण दुर्दैवाने या गोष्टीचं राजकारण करू नका. आणि राजकारण तर नाही, जातीवाद सुद्धा करू नका याच्यामध्ये. खूप वाईट वाटतो. माझं व्यक्तिगत उदाहरण जर घेतलं तर बडे साहेब, मला 2 मुलं आहेत. मला 2 मुलं आहेत. एक माझं म्हणजे बायोलॉजिकल एक मुलाला मी जन्म घातलाय, दुसरी ही मुलगी आहे माझी, ती दत्तक आहे. ती मराठा समाज, एका गरीब मराठा समाजाच्या कुटुंबातून मी ती दत्तक घेतलेली. आणि माझी दोन्ही मुलं आज MBBS करतायत. माझी मुलगी ऋतुजा नावाची जी मुलगी आहे ती धुळ्यामध्ये MBBS करते, आणि माझा मुलगा तो पुण्यामध्ये MBBS करतो. कुठून आली जात? आम्ही या भावंडामध्ये कधी एकमेकाला विचारलंही नाही कधी कुठली तुझी जात आहे म्हणून. कधी आमच्या घरामध्ये वावरताना कधी आम्हाला प्रश्नही पडला नाही कुठली तुझी जात आहे म्हणून. मग ह्या पद्धतीने मला सगळ्यांना एक विनंती आहे, बीड जिल्ह्यातल्या नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला अशी विनंती आहे की कुठल्याही जातीपादाची किनार, आणि पुढाऱ्यांना, राजकारणी लोकांना मला एक सांगावंसं वाटतं की संतोष देशमुखाच्या कुटुंबातला एक म्हणून मी सांगतो, कुटुंबातला व्यक्ती म्हणून मी सांगतो की बाकीचे थोडे दिवस तुम्ही बाकीचे तुमचे व्यक्तिगत हेवे दावे जे आहेत ना ते बाजूला ठेवा, आणि संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही कुठल्याही जातीची किनार न लावता एकत्रितपणे गुन्हेगारांच्या विरोधात लढा द्या. आणि या गुन्हेगारांना आपण सगळेजण देऊ सर, आपण सगळेजण देऊ, शेवटपर्यंत देऊ. कितीही मोठा गुन्हेगार असेल तर त्याच्यासाठी देऊ. पण मुद्दा हाच आहे, मला आज त्या मुद्द्याबद्दल विचारायचं आहे मंगेश सरांना. मंगेश सर, आज जातीय किनार या सगळ्याला लाभली म्हणून एका बाजूने माफिया जातीच्या मागं लपतायत का, आणि दुसऱ्या बाजूला राजकीय नेते गिधाड्यासारखं त्या जातीच्या अंगानं आपलं राजकारण चमकून घेत आहेत का, ते सुद्धा जातीच्या मागं लपून आपला स्कोर सेट करतायत का, आपला स्वार्थ साधतायत का? निश्चितच विनोदजी आणि दीपकजींनी जो मुद्दा या ठिकाणी हाती घेतला होता त्या मुद्द्याला धरूनच मी पुढे या ठिकाणी जातोय की बीड जिल्ह्यामध्ये जसं सांगितलं गेलं की खून जो आहे तो एका व्यक्तीचा झालेला आहे. तो कुठल्या जातीचा आहे, तो कुठल्या धर्माचा आहे, हा या ठिकाणी मुद्दा येत नाहीये. तसंच खून करणारे सुद्धा किंवा जे गुन्हेगार आहेत ते सुद्धा ते एक प्रवृत्ती आहे, त्याला सुद्धा त्या कुठल्या तरी जातीचा किंवा कुठल्या तरी धर्माचं लेबल या ठिकाणी आपण लावलं गेलं नाही पाहिजे. परंतु जसं दीपकजी आणि विनोदजींनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये सामान्य जनता जी आहे त्या सामान्य जनतेच्या मनामध्ये कुठंही गुन्हेगार जो आहे तो कुठल्या प्रवृत्तीचा आहे किंवा कुठल्या जातीचा आहे याची चर्चा होत असताना दिसत नाहीये. तसंच ज्याचा खून झालेला आहे तो एक सरपंच होता, तो एक सामाजिक कार्यकर्ता होता, त्याचं काम त्या गावामध्ये किंवा आजूबाजूच्या भागामध्ये चांगलं होतं, या संदर्भामध्ये ते चर्चा होतात. परंतु ज्या ठिकाणी आपण सांगितलं की सोशल मीडियावर काही 5-25 जे अपप्रवृत्तीचे लोक असतात ते या ठिकाणी अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट या ठिकाणी करतात, आणि त्या माध्यमातून बीड जिल्ह्याचं चित्र असं बाहेर दाखवलं जातं की बीड जिल्ह्याच्या सामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा या ठिकाणी जातीमध्ये या संतोष देशमुखांच्या खुनाच्या रूपानं इथे तेढ निर्माण झाली आहे का? निश्चितच अशी तेढ निर्माण झालेली नाहीये. परंतु संतोष देशमुखांच्या खुनाच्या संदर्भात जर बोलायचं गेलं तर निश्चितच या संतोष देशमुखांच्या खुनाच्या संदर्भामध्ये राजकीय पक्ष किंवा राजकीय नेते ज्यावेळेस एकत्र आले, याला सभागृहामध्ये आणि राज्याच्या विविध ठिकाणी याला वाचा फोडण्यात आली, परंतु निश्चित या हत्येचं समर्थन कुणी करणार नाही. आणि पुन्हा नव्यानं सांगायचं म्हटलं तर जे गुन्हेगार असतील त्या गुन्हेगाराला कुठलीही जात नसते, त्या गुन्हेगाराची ती प्रवृत्ती असते, आणि अशी प्रवृत्ती या ठिकाणी कायद्याने ठेचली गेली पाहिजे. आणि कायद्यानं या ठिकाणी तपास यंत्रणा त्यांचा तपास योग्य रीतीने करतीलच, आणि तपास पूर्ण झाल्यानंतर निश्चितच मला वाटतं न्यायालय सुद्धा त्यांना त्यांची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु आपण जसं या ठिकाणी सुरुवातीला मुद्दा घेतला होता की मूळ या ठिकाणी मी बेस लेवलला जाऊन काम पाहतो, परंतु 2 समाजामध्ये संतोष देशमुखांच्या गुन्ह्याच्या अनुषंगानं कुठलीही तेढ निर्माण झालेली नाहीये असं या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो. ठीक आहे, पण मुद्दा हा आहे, मला दोघांना विचारायचं आहे, अगदी वेळ कमी आहे आपल्याकडे, लक्ष्मणजींना विचारायचं आहे, विनोद पाटील यांना विचारायचं आहे. जर सोशल मीडियावर सरकारची इतकी बारीक नजर असते तर मग सरकार नावाच्या यंत्रणेला हे दिसत नाही का हो की जातीवादाचं विष पेरणारे कोण आहेत?
आणि हे 4-2 टाळके म्हणजे समाज आहेत का? हे समाजाचे ठेकेदार बनलेत का? आणि यांना सुतासारखं सरळ करणं इतकं अवघड बनलेलं आहे का? का हे केलं जात नाहीये? मग हे कुणाला हवंय का? लक्ष्मणजी. मला माझं तर उलट तुमच्या या मुद्द्याला धरूनच मी पुढे जातो की सुरेश धस नावाचा एक लोकप्रतिनिधी की तो सत्ताधारी पक्षाचा आमदार असताना सुद्धा विरोधी नेत्याला लाजवेल अशा पद्धतीची जी काही वक्तव्य रोज सकाळ दुपार संध्याकाळ वक्तव्य करतायत, मला वाटतंय त्यांनी त्यांचा थोडासा आवाका गुन्हेगार मी पहिल्यांदा सांगितलं तुम्हाला की गुन्हेगाराला जातपात असू शकत नाही, परंतु त्यांचं जे धोरण आहे, त्यांना जे धोपटण्याचा प्रकार आहे, अंजली दमानी यांनी सांगितलं की वंजारी समाजाचे अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात आहेत. म्हणजे इथल्या मुख्यमंत्र्यांना चॅलेंज करणारी, गृह विभागाला चॅलेंज करणारे आणि धस परत त्याच पक्षाचे प्रमुख आहेत. मला वाटतं मुख्यमंत्र्यांचं एवढ्या सगळ्या गोष्टीवरती कसं बारकाईनं लक्ष नसेल. मला तर वाटतं हा स्कोर सेट करण्याचा प्रकार आहे राजकारणामधला. आणि दुर्दैवानं बघा त्या संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी दुसऱ्या तिसऱ्या दिवशीच वक्तव्य केलेलं होतं की माझ्या बंधूची हत्या ही जातीय किंवा जातीवादातून झालेली नाही. याच्यामध्ये तुमच्या या चॅनलवरतीच मी आणि धनंजय देशमुख सुद्धा होते आणि त्या चर्चेमध्ये यावरती सखोल चर्चा तुम्ही घडवून आणलेली होती आणि त्यावेळी आम्ही त्यांचं स्वागत केलं होतं की मला वाटतंय की या संतोष देशमुखांच्या हत्येच्या माध्यमातून एक राजकीय खूप मोठा स्कोर सेट करण्याचा प्रयत्न त्याच जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधीकडून होतोय. हा माझा आरोप आहे त्यांच्यावर. ठीक आहे विनोदजी, राजकारण बाजूला ठेवा, पण हे सगळं इतकं भीषण परिस्थिती असताना सुद्धा राजकीय नेत्यांचं एक वेळ मौन मी समजू शकतो, पण त्याला उत्तेजना देणं, चिथावणी देणं, जणू काय स्पर्धा लागली असं वक्तव्य करणं हे कितपत योग्य आहे? आणि मग शेवटी कुणीतरी बोलावं लागेल ना, हे थांबा म्हणून, हे बास झालं आता. हे बघा, सगळ्यात पहिले तर हे जे काही सगळं चाललंय मीडियामध्ये चाललंय, सोशल मीडियामध्ये चाललंय, माझ्यासारख्याला भीती वाटते की न्यायदान करण्यामध्ये अधिकारी किंवा न्यायालयावर कुठल्या प्रकारचं याच्यामध्ये वेगळा प्रभाव पडतो का? खरंच ती निष्पाप पद्धतीने झाली पाहिजे. सीआयडीला एक वेगळी गरिमा आहे. आणि दुसरा प्रश्न की जे लोकप्रतिनिधी आहेत, आपण जर बारकाईने बघितलं, लोकप्रतिनिधी असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या पक्षाचे त्या ठिकाणी आहेत. आता जर साळके साहेबांनी सांगितलं तर साहेबांचं उदाहरण दिलं, मग संदीप भैया क्षीरसागरांचं उदाहरण आहे, असे सगळ्या नेते मंडळींचं उदाहरण आहे, जितेंद्र आव्हाड साहेबांचं उदाहरण आहे. तिन्ही चारही पक्ष, काल अभिमन्यू पवार साहेब आज या ठिकाणी दिसले. म्हणजे सत्ताधारी पक्ष असतील किंवा दुसऱ्या पक्षाचे असतील, हे सर्वजण याच्यामध्ये सहभागी होत आहे. जरूर राजकीय नेत्यांनी सहभागी झालं पाहिजे. उलट चांगलं आहे की ते आवाज न्याय मागण्यासाठी येत आहे. परंतु माझ्यासारख्याला प्रश्न असा आहे की या सगळ्या गोष्टीमुळे चौकशी वेगळ्या दिशेला जाता कामा नये. कुठल्याही एजन्सीवर आणि मुद्दाही भरकटवता कामा नये. बघा ना कुठून कुठपर्यंत मुद्दा गेला. मूळ मुद्दा त्या बिचाऱ्या एका सामाजिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचा होता, तो आता कुठपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. त्यामुळे माझं मत असं आहे की सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, एकमुखाने मागणी केली पाहिजे की आपण आरोपींना कठोर शासन झालं पाहिजे आणि सर्वजण मिळून आपण न्यायाची प्रतीक्षा करू. निश्चितच. मला दोन शेवटच्या कमेंट, एक मिनिट आहे माझ्याकडे. दीपक सर तुम्हाला विचारायचं, नंतर मंगेश सरांना विचारतो उपाय काय आहे. हा जातीयवाद फोफावलाय आता, हे मान्य तुम्ही करत नाहीत मंगेश सर, पण आज जे दिसतंय आम्हाला इथपर्यंत, ज्या स्फोटाच्या त्या बारूदवर आपण बसलेलो आहोत, हे कधी फुटेल माहीत नाही, पण हे थांबवणं गरजेचं आहे. कसं थांबवायचं? मन सांधायची कशी? मला खूप भीती वाटते या सगळ्या गोष्टींची, कारण इतकं वातावरण दूषित व्हायला चाललंय आणि याच्यातून एखादा वेगळा काही जर घटना घडली एखादी, तर संतोष देशमुखांची जी आज चाललेली जी घटना आहे आणि त्याला आज वेगळ्या मुद्द्यावरती आपण घेऊ फक्त मागे पडेल आणि कदाचित त्या कुटुंबाला न्याय न मिळता तरी घटना कुठेतरी पुढे येईल. त्याच्यामुळे कोणाला काहीतरी घडवून आणायचा प्रयत्न याच्यामधून होऊ नये, कुणी काही न करता. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की चांगल्या लोकांनी एकत्रित येणे, सगळ्या समूहातल्या सगळ्या समाजातल्या चांगल्या लोकांनी एकत्रित येऊन याच्यावरती लवकरात लवकर मार्ग काढला पाहिजे. आणि सारखं पेट्रोल डिझेल याच्यावरती न होता सर्वांनी मिळून एक शांतताप्रिय काय करता येईल आपल्याला या जिल्ह्यामध्ये किंवा मराठवाड्यामध्ये. जिल्ह्यात फार जास्त करून बीड जिल्ह्यातच हे वातावरण जास्त दूषित झालंय आणि हा वातावरण जर व्यवस्थित करायचं असेल तर सर्वांनी मिळून, त्यात माध्यमाचाही खूप मोठा सहभाग आम्हाला, ते अमान्य करणार नाही आम्ही. अगदी बरोबर आहे. तुम्ही जे दाखवताय टीव्हीवरती की साध्या माणसांच्या कमेंट पण खूप उंच करून तुम्ही सध्या दाखवलं जातंय. त्याच्यानंतर जे सोशल मीडिया, आज आम्ही सदानंद मोरे सरांची अतिशय एक सुंदर मुलाखत घेतली सर.
सदानंद मोरे सरांनी या सगळ्याचं इतकं सुंदर विश्लेषण केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे हे किती घातक ठरू शकतं. माझा वेळ संपलेला. मंगेश सर, हे थांबवणं गरजेचं आहे. थांबवायचं कसं? शेवटचाच एक मुद्दा की सोशल मीडियावरती कुठेतरी बंधनं घातली पाहिजेत. कारण कुठल्याही धर्माच्या एका माणसानं, एका जातीच्या माणसानं कमेंट केली की खाली दुसऱ्या जातीचा माणूस त्याला डायरेक्ट शिवीगाळीवरच येतो. हे वातावरण जे आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि यांच्यावरती कडक कारवाई म्हणजे सेन्सॉर सारखा एखादा कायदा सोशल मीडियासाठी सुद्धा आणला पाहिजे आणि माध्यमावरती सुद्धा तुम्हीच तुमचे बंधनं स्वतः घालून घेतले पाहिजे की काय दाखवायचं आणि काय दाखवायचं नाही. ठीक आहे सर. मंगेश सर. निश्चितच बीड जिल्ह्यातील जे चांगले लोक आहेत, ज्यांना या ठिकाणी सामाजिक वातावरण जे आहे बीड जिल्ह्यातलं जे चांगलं राहावंसं वाटतं, अशा लोकांनी आणि आपल्यासारख्या समाज माध्यमांनी सुद्धा पुढाकार घेऊन बीड जिल्ह्याचं जे वातावरण दूषित करण्याचा जो प्रयत्न या ठिकाणी केला जातोय तो दूषित वातावरण या ठिकाणी कमी करावं आणि जेणेकरून दोन समूहामध्ये किंवा दोन जातीमध्ये जो तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडनं केला जातोय तो या ठिकाणी कुठेतरी निवळावा आणि पूर्ववत बीड जिल्ह्याची परिस्थिती जी आहे ती पूर्ववत या ठिकाणी यावी. आणि निश्चितच जसं दीपकजींनी सांगितलं की या सगळ्या गोष्टीतून संतोष देशमुखांच्या जो विरुद्ध झालेला जो अन्याय आहे, हा अन्याय जो आहे किंवा या अन्यायाला दुसरीकडे कुठेतरी तो भरकटू नये यावर सुद्धा या ठिकाणी प्रकाश टाकला गेला पाहिजे आणि चांगल्या लोकांनी आणि आपल्यासारख्या माध्यमांनी पुढे यायला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. नक्कीच कुठलाही माफिया किंवा कुठलाही गुन्हेगार जातीच्या आड लपता कामा नये आणि कुठल्याही एखाद्या पीडिताला जातीच्या आधाराने न्याय मागून सुद्धा योग्य नाही. त्याचबरोबर आज झुंडीनं वागणं कुठल्याही समाजासाठी योग्य नाही. ते आपल्या लोकशाहीत अभिप्रेत नाही. त्याच्या विरोधात आवाज उठवणं ही काळाची गरज आहे. आज या चर्चेमध्ये आपण आलात, आपण बोलला, आपली स्पष्ट भूमिका मांडली, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि पोल जाणून घेऊया, हे माफिया आणि काही राजकीय नेते हे जातीच्या आड लपतायत का, हा प्रश्न आम्ही विचारला. बघा, आज सर्वसामान्य प्रेक्षकांचं मत आहे, 92% लोकांना वाटतंय काही माफिया आणि राजकारणी हे जातीचा आधार घेत आहेत आणि त्यामुळे ह्या जातीच्या अनुषंगानं जे विष कालवण्याचा प्रयत्न सुरू आहे तो थांबला पाहिजे आणि तो सामान्य माणसानं मोडून काढला पाहिजे. एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.